तुम्ही म्हणाल कामं चालू बंद असं काय म्हणतात. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज संकष्टी आहे आणि रविवार, मुलं आहेत घरात आणि अजून कोण उठलेली नाही आहेत, त्यांना रविवार आहे, परीक्षा चालू आहे, एक्झाम चालू झाली आहे, झोपलेत, संडे म्हटलं झोपलेत. मी उठली आहे, आधी पूजा करून घेते, कारण मी म्हटलं की माझं रुटीन कसं असतं, मुलांचं कॉलेज काय असेल तर त्याप्रमाणे मग जरा वेगळं होतं, आज वेगळं असं आहे. तर आता ती पूजा करून घेते, मग बाकीचं आणि जे काय करते ते शेअर करेनच. तर कामं म्हणते मी किंवा चालू केलेली असं मला वाटतं मी, तर गेल्या वेळेस मी सांगितली की मी कामं चालू केली, तर थोडी कामं करून घेतली, पण थोडी कामं अशी आहेत की पाऊस असताना ती करता येत नाही, घरातली जरी असते ते पाऊस असताना करता येत नाही, मी थांबवलेत तो तास. बघूया पुढे. बाबा आता काय, आता मला काय करायचं ही लक्षात येईल नाही, बाबा कामं थांबवली आहेत, काय करावं असं झालंय. ओम गं गणपतये नमः. 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 काय ओम गं गणपतये नमः. 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 तर पूजा झालेली आहे आणि मस्त वाटतं पूजा अशी करून घेतली की, आणि सकाळी सकाळी करून घेतली की मग मस्त वाटतं. इतर वेळेला डब्यामुळे नाही लवकर करता येत. आणि पावसाचा आवाज येत असेल, पाऊस चालूच आहे. कालपर्यंत अगदी भरपूर होता आणि आज आता थोडा थोडा पडतो आहे. तर पाऊस रोज थोडा थोडा का असेना आहे. परवा दिवशी तरी भरपूर होता, आज पुन्हा थोडा कमी, आणि गरमही होतं. म्हणजे पाऊस पडतो तरी घरात आपल्याला गरम होतं आणि बाहेर आधी सकाळी ऊन असतं भरपूर, उन्हाचा तडाखा असतो, पण त्याबरोबर पाऊस पण पडतो. पाऊस आहे आणि पावसामुळेच मी काही कामं थांबवलेली आहे. घरात जरी करायची असली तरी ती पाऊस असल्यामुळे करून चालली म्हणून थांबवलं. आता काय करायचं तेच लक्षात येत नाही, बाबा काय करावं, आज सकाळी नंतर करणार होते सगळं ते करून. संकष्टी आहे, खिचडी करायची आहे. माझा उपवास नाही, पण आज रविवार आहे आणि त्यात मुलं आहेत घरी, मुलांना आवडते मी तरी नाश्त्याला पण करत असते मुलांना. मिस्टरांची आहे संकष्टी, खिचडी करते. इथे हे मी आणि काय शेअर केलेलं आहे आपण की मिसळ, उपवासाची मिसळ, त्याची आमटी केलेली आहे. मी आता खिचडी करणार आहे, मी नाही खाणार खिचडी. तर मी सांगितलेलं आहे की मी उपवास वगैरे जास्त नाही धरत. हा आले काढ पेरू सगळे करायचे, मस्त मोठे पेरू तर सगळीकडे येतं, खूप खूप आहे बघा. करते खिचडी टाकते पेरू ना सगळीकडे आता बाजारात मोठे मोठे छान मस्त पण मी आणलेले छान होते. फोडणी टाकून घेते, खिचडीची आले. मशीन लावलेलं त्यामुळे आवाज येत असेल. वॉशिंग मशीन लावलेली आहे त्यामुळे आवाज येत असेल.
आमच्यातल्या इकेला जास्त लागतो फूट खिचडीला, भरपूर फूट. कणाला पण तर असं म्हणजे पांढरट असं ठेवायचं नाही, असं तिचं म्हणणं. आणि जरासं तेलातून भाजून घेते. मीठ घातले मी साबुदाण्यावर. मस्त असा मोकळा असा साबुदाणा आहे. तर खिचडी मस्तपैकी परतून घेते, थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. तर ही अशी आमटी तयार झाली आहे. तर ही आमटी उपवासाची आमटी म्हणजे मिसळ करण्यासाठीची केलेली आहे. तर ही शेअर केलेली आहे मी आपल्या चॅनलवर, तो अपलोड केलेला आहे मी आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ. तर छान होते ती मिसळ. त्याला काय लागतं तर खिचडी, बटाट्याचा चिवडा आणि ही आमटी, दही असेल तर म्हणजे छान अगदी सुंदरच होतं मिसळसारखं. आणि पोट भरून जातं. म्हणजे संध्याकाळी वेळ जरी झाला जेवायला तरी पोट म्हणजे ज्यांना कामं आहेत भरपूर करायची असतात, सकाळी एकदा खाऊन गेलं की रात्री आपण उपवास सोडला तरी चालतं. तर हा असा सकाळचा नैवेद्य भरून घेतलेला आहे आणि तो दाखवून घेते. आणि मग संध्याकाळी काय जे करेन ते मी शेअर करेनच. तर नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून घेते आणि मग बाकी सगळी खातील. मी काही नाही खाणार खिचडी, तर मी थोडंसं माझ्यापुरतं जेवण केलेलं आहे. मुलांना पण खिचडी आवडते, त्यामुळे मुलंही खिचडीच खातील. मिस्टर पण खिचडी खाणार, पण त्यांचा उपवास आहे. मी फक्त अंगारकी संकष्टी असली की मग करते, इतर वेळेला नाही करत. मिस्टरांनी जे पेरू आणलेले ना ते 4-4:30च्या दरम्यान असे कापले आणि त्यावर तिखट मीठ घरातलंच होतं ते घातलेलं आहे. त्यांच्याकडून गेल्या वेळेला मी आणलेलं होतं जास्त, तर ते झालं थोडंसंच होतं ते त्यातलं शिल्लक. पण हे घरातलंच आता चटणी मीठ घातलेलं आहे आणि छान होतं पेरू, गोड असे मस्त पेरू. आणि पेरू सगळीकडे आलेले आहेत. आता हे मी नैवेद्याचं चालू केलेलं आहे. झालेलं आहे, वरण तयार झालेलं आहे. कारण 8:35लाच आहे आज चंद्रोदय, त्यामुळे मी लवकरच चालू केलं आहे. इकडे भात झालेला आहे, कुकर पण झालेला आहे. आणि ही भाजी तयार केली आहे, बटाट्याची भाजी केली, बटाट्याची भाजी पिवळी केली. आणि अजून खीर करायची आहे, तर खीर करून घेते. चपात्या पण केल्या लागल्याच, कारण म्हटलं लवकर, कारण मला हा व्हिडिओ अपलोड करायचा होता आजच, त्यामुळे मी लवकर आवरले आज. आणि इथं खीर करून घेते, शेवयांची खीर करते. आज मोदक केलेले नाहीत, कारण थोडंसं काम आज पण जे शिल्लक होतं ते करण्यासाठी आलेले होते, त्यामुळे त्यात 2 तास गेले. तरी नाही म्हटलं अगदी बारीक सारीक असतं काम, पण त्यात पण 1-2 तास गेले. तर ते दुपारी येऊन गेले, मग त्यानंतर मी नैवेद्याला चालू केलं. तर म्हटलं आता मोदक करेपर्यंत जरा वेळ झाला असता आणि मला हा अपलोड करायचा होता व्हिडिओ, त्यामुळे म्हटलं आज मोदक राहू देत, खीरच करूया. त्यामुळे म्हटलं शेवयाची खीर केली आहे. आणि ही खीर मी अनेक वेळा शेअर केली आहे तुमच्याबरोबर. तर मी इथं दुधामध्ये शिजवले शेवया आणि साखर घालणार आणि दूध पावडर मी गार दुधात ते घालून त्यामध्ये मिक्स करते. त्यामुळे घट्ट अशी होते, एकदम घट्ट नाही पण पातळपणा राहत नाही, छान मिळून येते. म्हणजे दूध वेगळं किंवा शेवया वेगळ्या असं होत नाही. खीर तयार झालेली आहे, नैवेद्य सगळा तयार आहे.
आता नैवेद्य दाखवून घेते आणि तर 8:35ला आहे चंद्रोदय. तर आता मला हाच व्हिडिओ अपलोड करायचा आहे, त्यामुळे लवकर आवरायचं आहे. तर आरतीवर ह्या व्हिडिओमध्ये काही शेअर करत नाही. तर चला, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.